नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी. इयत्ता 11वी प्रकरण 12वा विषय प्रकरण 12वा पाठ आपण शिकणार आहोत. तर 12वा प्रकरणाचं नाव आहे भारत आणि वायव्येकडील देश आणि चीन. याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. त्यामधील पहिला पॉईंट आहे प्राचीन काळातील व्यापारी आणि सांस्कृतिक संबंधाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. दुसरा पॉईंट आहे भारत आणि गांधार, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तिसरा आहे भारत आणि चीन, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, पहिला पॉईंट आहे प्राचीन काळातील व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध. बघा, भारताच्या प्राचीन इतिहासाचा आढावा घेताना आपण सुमारे 4000 वर्षे इतक्या प्रदीर्घ कालखंडातील ऐतिहासिक म्हणा, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रांमध्ये होत गेलेल्या स्थित्यंतराचा अभ्यास केला होता. तर या पाठात आपण भारताबाहेरील प्रदेशांमध्ये दिसणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या खुणांचा परिचय आपण करून घेणार आहोत. तर परकीय प्रदेशात गेलेल्या भारतीयांनी त्यांची धर्म म्हणा, संस्कृती आणि राजकीय सत्ता स्थानिक लोकांवर लादण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. म्हणजे ही बाब विशेष म्हणजे लक्षात घेण्याजोगी आहे. म्हणजे त्या प्रदेशातील स्थानिक लोकांची त्यांची सांस्कृतिक देवाणघेवाण झाली आणि त्यातून त्या संस्कृतीमध्ये एक प्रकारे मोलाची भर पडलेली दिसून येतं. मग हिंदुकुश पर्वताकडील प्रदेशात झालेल्या भारतीय संस्कृतीचा प्रसार हा प्रामुख्याने बौद्ध धर्माच्या प्रसाराशी निगडीत आहे. म्हणजे कथा सरित सागर म्हणा, जातक कथा म्हणा, दीपवंश, महावंश या ग्रंथांमधून प्राचीन काळातील भारतातून दूरवरच्या प्रदेशांशी चालणाऱ्या व्यापाराचे संदर्भ इथे दिलेले आढळतात. म्हणजे भारतीय व्यापाराच्या समुद्री प्रवासाच्या आणि धाडसाच्या अनेक गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत. संगम साहित्यात सोने घेऊन येणाऱ्या आणि काळी मिरी घेऊन जाणाऱ्या यवन जहाजाचा उल्लेख अनेकदा झालेला आहे. म्हणजे तमिळनाडूमधील संगम साहित्याबद्दल पाहत असताना सोने घेऊन येणाऱ्या आणि तमिळनाडूतील तिकडचे लोक काळे मिरी घेऊन जाणाऱ्या यवनांचा सुद्धा इथं उल्लेख त्यामध्ये केलेला आढळतो. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कोरीव लेखांमध्ये यवनांनी दिलेल्या दानांचे उल्लेख आहेत. म्हणजे भारत आणि पश्चिम आशिया यांच्यातील व्यापाराच्या संदर्भामध्ये जुला बायबलमध्ये उल्लेख आलेले ओफीर म्हणजे सोफारा बंदर असावं असे मानलं जातं. म्हणजे बॉबिलोनमधील इमारतीसाठी सागवान आणि देवदार लाकूड वापरले जात असे. या इमारती लाकडांखेरीज चंदन, हस्तिदंत, कासवाच्या पाटी, माकडे, मोर, मोती, मौल्यवान खडे तसेच काळी मिरी, दालची, सुगंधी पदार्थ ह्यासारख्या गोष्टी भारतातून त्या काळी काय होत होत्या, निर्यात होत होत्या. म्हणजे समुद्री प्रवासात एका अनामिक खलाशाने केलेल्या दैनंदिन नोंदीचा वृत्तांत त्यांनी आपल्या पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी लॅटिन नाव यामध्ये केलेला आहे. या नावाने ते प्रसिद्ध आहे. त्यामध्ये प्राचीन भारतातील भरूच म्हणा, सोफारा म्हणा, कल्याण यासारखी बंदरे, उज्जैनसारखी महत्त्वाची व्यापारी केंद्रे याची माहिती आपल्याला मिळते. याखेरीज स्ट्रॉबो या ग्रीक इतिहासकाराने लिहिलेला आहे की त्यांनी जिओग्राफिया, थोरले प्लिनीने लिहिलेला नॅचरॅलिस हिस्टोरिया म्हणजे क्लॉडियस टॉलेमी या ग्रीक गणित भूगोलतज्ञांनी सांगितलेल्या जिओग्राफिया, एरियन या ग्रीक इतिहासकारांनी लिहिलेल्या इंडिका यासारखे ग्रंथ भारत, रोम यांच्यातील व्यापाराची माहिती देणाऱ्या साधनांमध्ये ते काय आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. याशिवाय एरियन म्हणजे काय, हा इसवी सनाच्या 2ऱ्या शतकातील इतिहासकार असून तो काय आहे, स्वतः भारतात आलेला नव्हता. म्हणजे त्यांच्या ग्रंथातील बराचसा भाग हा कुठे दिलेला आहे, तर मेगस्थेनिसचा इंडिका या ग्रंथावर ते काय आहे, आधारलेला आहे. पुढं पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी यामध्ये हिफॅलेस या ग्रीक खलाशाने तांबडा समुद्र ते हिंदी महासागरापर्यंतच्या थेट मार्गावरील सर्व बंदराचे अचूक भौगोलिक रेखाटन केल्याचा उल्लेख यामध्ये केला आहे. म्हणजे इसवी सनाच्या 1ल्या शतकात रोमचा पहिला सम्राट ऑगस्टस यांच्या काळात भारताचा रोमबरोबर असणारा व्यापारी संबंध वाढीस लागला. या व्यापारात मध्य आशियातून जाणारा रेशीम मार्ग आणि दक्षिण व पश्चिम भारताच्या किनाऱ्यावरील बंदरे यांना महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ग्रीक इतिहासकारांनी केलेल्या नोंदींमध्ये सम्राट ऑगस्टसच्या दरबारात भारतीय व्यापारी शिष्टमंडळ त्यांच्या भेटीस गेल्याचे उल्लेखही आहेत. म्हणजे तमिळनाडू येथे मिळालेल्या नाणेनिधींमध्ये सोन्याची रोमन नाणी मिळालेली आहेत. यातील अनेक नाण्यांवर सोन्याचा कस ठरवण्यासाठी केलेले छेद आढळतात. त्या अर्थी त्या नाण्यांना चलन म्हणून महत्त्व नव्हते. म्हणजे केवळ त्यातून मिळणाऱ्या सोन्याच्या अंगिक मूल्याला महत्त्व होते हे स्पष्ट होतं. म्हणजे रोमन सम्राट नीरो याने त्यांच्या व्यापारात असलेल्या पाचूच्या भारतीय प्याल्यासाठी 1 दशलक्ष सुवर्ण नाणी इतकी किंमत मोजली होती असे उल्लेख आहेत.
रोममधून फार मोठ्या प्रमाणावर सुवर्ण नाण्यांच्या स्वरूपात रोमचा खजिना भारतात रिता होत आहे असे वाटून थोरला प्लिनी या रोमन विचारवंतांनी चिंता व्यक्त केली होती. भारताला त्याने जगातील एक सर्व म्हणजे सुवर्ण आपल्याकडे ओढून घेणारा कुंड असं म्हटले होते. स्ट्रॉबोने केलेल्या वर्णनानुसार त्या आधारे भारतातून आलेला सर्प, शिकारी कुत्री, वाघ, हत्ती यासारखे प्राणी, पोपट, मोर यासारखे पक्षी, गेंड्याचे कातडे आणि शिंग, उंची वस्त्रे, मोती आणि हस्तिदंत, मसाल्याचे पदार्थ अशा अनेक अमूल्य गोष्टींना श्रीमंत रोमन लोकांमध्ये फार मोठी मागणी होती. अशा प्रकारे सुवर्ण नाण्यांखेरीज रोममधून भारतात शिशे, जस्त, पोवळी, मद्य, ऑलिव्ह तेल या गोष्टी आयात होत असत. गुजरातमध्ये बेट द्वारका येथील समुद्रात इसवी सन 2000-2001 मध्ये केलेल्या पुरातत्वी पाहणीत विविध आकाराचे मध्यकुंभ, एम्फोरे, जहाजाचे नांगर, खाफरे, शिशांचा गोळा इत्यादी वस्तू मिळाल्या. एम्फोरेचा वापर रोमहून आयात होणारे ऑलिव्ह तेल आणि मद्य आणण्यासाठी होत असे. भारत रोम व्यापाराचे पुरावे भारतातील अनेक स्थळाच्या उत्खननातून प्राप्त झालेले आहेत. त्यावरून महाराष्ट्रात पैठण, तेर, कोल्हापूर, जालना जिल्ह्यातील भोकरदन, भोगवर्धन इत्यादी महत्त्वाची व्यापारी केंद्रे होती असे दिसते. आता आपल्याला भारत आणि गांधार त्यालाच काय म्हटलं जातं, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान याविषयी माहिती पाहायचं आहे. भौगोलिकदृष्ट्या अफगाणिस्तानचे म्हणजेच गांधारचे स्थान भारत आणि मध्य आशियाला जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर अत्यंत महत्त्वाचं होतं आणि हा प्रदेश जनपदाच्या काळापासून ते इस्लामच्या आगमनापर्यंत सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी जोडला गेला होता. मध्य आशियातून भारतात आलेले आक्रम असोत किंवा बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोकाने भारतातून पश्चिमेकडे पाठवलेले बुद्धू असोत किंवा भिक्खू असोत त्यांच्या, अथवा चीनमधून भारतात आलेले बौद्ध भिक्खू असोत, सर्वजण अफगाणिस्तान मार्गेच भारतात आले गेले म्हणजे असं आपल्याला यातून दिसून येतं. आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे सम्राट अशोकाचा काळ. म्हणजे सम्राट अशोकाच्या 13 क्रमांकाच्या लेखात समकालीन ग्रीक राज्याची नावे दिलेली आहेत. हे आपण 8व्या पाठातच पाहिलेलो आहोत. त्यामध्ये या राजांच्या आधिपत्याखालील प्रदेशांमध्ये अशोकाच्या धम्मविजयाच्या आधिपत्याखालील किंवा संदेशानुसार लोकांची वर्तवणूक नीतिमान म्हणजे त्यांची वर्तवणूक नीतिमान झालेला उल्लेख आहे. कंबोजिया प्राचीन अफगाणिस्तानमधील राजाचा उल्लेखही त्यामध्ये केलेला आहे. अफगाणिस्तानातील कंदहार येथील सम्राट अशोकाच्या ग्रीक भाषेतील शिलालेखात ग्रीक आणि अरेमाइक लिपीचा वापर केला आहे. या शिलालेखावरून अफगाणिस्तानचा प्रदेश सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा अंतर्गत भाग होता हे स्पष्ट होते. अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी कारागीर आणि अफगाणिस्तानने पाठवलेले भिक्खूचे नाव थेर महांतिक, वज्जांतिक आणि ग्रीक योन राज्यांमध्ये पाठवलेले भिक्खूचे नाव हे थेर महारक्तिक असं होतं. अशा प्रकारे सम्राट अशोकाच्या काळाबद्दल आपल्याला माहिती घेता येतं. पुढचा पॉईंट आहे कुशाण सम्राट कनिष्क आणि कुशाण सत्तेनंतरचा काळ याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. कनिष्काचे साम्राज्य हे पूर्वेकडे पाटलीपुत्र आणि उत्तरेकडे काश्मीरपासून मध्य आशियापर्यंत पसरलेलं होतं. पुरुषपूर, पेशावर आणि मथुरा या त्यांच्या 2 राजधान्या होत्या. प्राचीन कपिशा बेग्राम ही कुशाणाची आणखी एक राजधानी होती. बेग्राम रेशीम मार्गावर मोठ्याच्या ठिकाणी वसलेले होते. अफगाणिस्तानचे चीनपर्यंत व्यापारी मार्ग कुशाणाच्या राज्याच्या ताब्यात होता. हा मार्ग तक्षशिला, खैबरकिंड येथून अफगाणिस्तानमधील बामियाना आणि तेथून पामीरच्या पठारावरून चीनकडे जात असे. म्हणजे त्या मार्गाने कुशाण राजवटीत बौद्ध धर्माचा प्रसार चीनपर्यंत होऊ शकला. सम्राट कनिष्काच्या काही नाण्यांवर गौतम बुद्धाची प्रतिमा असून त्याखाली बौद्धो असा लेख असतो. नाण्यांवर आढळणाऱ्या गौतम बुद्धांच्या प्रतिमांमध्ये या प्रतिमा सर्वाधिक प्राचीन आहेत. अफगाणिस्तानमध्ये भारतात आलेल्या फहियान, युआन स्वांग यासारख्या चीनी बौद्ध भिक्खूंनी तेथे पाहिलेल्या बौद्ध विहार आणि स्तूप यांचे वर्णन केले आहे. अफगाणिस्तानमध्ये बौद्ध विहार आणि स्तूप यासारखे असंख्य अवशेष आहेत. त्यातील शहाजी की ढेरी या नावाने ओळखले जाणाऱ्या स्थळांचे उत्खनन झाले आहे. हे स्थळ पाकिस्तानमध्ये पेशावर जवळ शहाजी की ढेरी येथे उजाडत आलेले स्तूपाचे विशेष महत्त्व आहे. हा स्तूप सम्राट कनिष्काच्या काळामध्ये बांधला गेला होता. तो कनिष्क स्तूप या नावानेही ओळखला जातो. तेथील करंडकात मिळालेल्या अस्थी गौतम बुद्धाच्या आहेत अशी परंपरा आहे. याशिवाय इसमहासेन संगारामातील कनिष्क विहाराच्या बांधकामावर देखरेख करणारा प्रमुख सेवक म्हणजे अग्निशाल असे कोरलेले आहे. हा करंडक सध्या पेशावरचं काय आहे, संग्रहालयात आहे. संगाराम म्हणजे काय, बौद्ध भिक्खूचं निवासाचं स्थान.
प्राचीन काळी नगराहार या नावाने ओळखले जाणारे आधुनिक जलालाबाद जवळचे हड्डा हे स्थळ अफगाणिस्तानातील बौद्ध धर्माचे आणखीन एक महत्त्वाचं केंद्र होतं. तिथे स्तूप आणि विहार यांचे अवशेष आहेत. या स्तूपाच्या परिसरात मिळालेली शिल्पे गांधार शैलीचा काय आहे, एक अत्युत्कृष्ट नमुना आहेत. जागतिक वारसाचा दर्जा प्राप्त झालेले आणखी नावानं ओळखलं जातं ते गांधार प्रदेशातील पख्तूनख्वा प्रांतात आहे. हा भाग आता पाकिस्तानमध्ये समाविष्ट झाला आहे. हड्डा येथील स्तूपावरचं शिल्प इथे आपण पाहू शकतो. तर विद्यार्थ्यांनो, तख्त-ई-बाही येथील विहाराच्या वास्तुसंकुलाचे बांधकाम इसवी सनाच्या पहिल्या शतकात सुरू झालं. त्यानंतर तिथे इसवी सनाच्या 7व्या शतकापर्यंत विविध वास्तूचं बांधकाम केले होते. तेथील अवशेषांमध्ये 3 स्तूप आणि इतर वास्तूंचे अवशेष आहेत. अफगाणिस्तानमधील प्राचीन बौद्ध स्तूप, विहार याखेरीज जागतिक संस्कृतीचा वारशाचा दर्जा प्राप्त झालेल्या बामियानाच्या बुद्ध मूर्ती विशेष उल्लेखनीय आहेत. बामियाना काबूलच्या पश्चिमेस 250 किलोमीटर अंतरावर असून पश्चिम रेशीम मार्गावर आहे. तिथे कुह-ए-बाबा नावाच्या पर्वतरांगांमधील एका कड्यांमध्ये जवळपास 750 गुहा खोदलेल्या आहेत. या गुहांमध्ये अतिशय सुंदर अशी बौद्ध भित्तिचित्रे रेखाटलेली आहे. फक्त 2 गुहांमध्ये काय आहेत, स्तूप आहेत. याच कड्यांमध्ये 2 प्रचंड मोठे कोनाडे खोदून त्यामध्ये 2 उभ्या बुद्ध मूर्तीची बांधणी केलेली होती. त्यातील एक 53 मीटर आणि दुसरी 38 मीटर इतकी उंचीची आहे. हा मूर्तीचा गाभा कड्याच्या मूळ दगडात कोरला होता. त्यानंतर त्यावर मातीचे अनेक थर चढवून गौतम बुद्धाची प्रतिमा आणि त्यांच्या अंगावरील वस्त्रे यांचा कलात्मक आकार साकारण्यात आला होता. म्हणजे गौतम बुद्धाचे हात लाकडी सांगाड्याच्या आधाराने तयार करून ते लाकडी खुंट्याच्या सहाय्याने मूर्तीवर बसवण्यात आले होते. युआन स्वांगने केलेल्या वर्णनानुसार मूर्तीच्या बाजूने रंगीत भित्तिचित्रे रेखाटलेली होती. इतकेच नव्हे तर मूळ मूर्तीसुद्धा रंगीत सोन्याचा मुलामा चढवलेल्या आणि मौल्यवान रत्ने जडवलेल्या होत्या. बामियानाच्या बुद्ध मूर्ती तालिबान या मूलतत्ववादी संघटनेने 2001 मध्ये नष्ट केल्या. युनेस्को आणि जपान, फ्रान्स, स्वित्झर्लंड अशा अनेक देशांमधील संघटनांच्या मदतीने अफगाणिस्तानचे सरकार बामियाना येथील जागतिक वारसा पुन्हा पूर्वस्थितीला आणण्यासाठी काम करत आहे. हे काम सुरू झाल्यानंतर बामियाना येथील काही गुहांमधील रंगीत भित्तिचित्रे उजेडात आली होती. त्याखेरीज 19 मीटर लांबीच्या महापरिनिब्बाण मूर्तीचे अवशेषही तिथे मिळाले आहेत. अशा प्रकारे युआन स्वांगने केलेल्या वर्णनानुसार बामियाना येथे दुर्मिळ बौद्ध हस्तलिखितांचं एक ग्रंथालयही होतं. पुरातत्वीय संशोधकांना भूर्जपत्रे आणि ताम्रपत्रे, तालपत्रे यांच्यावर लिहिलेली काही हस्तलिखिते बामियाना येथील एका विहारात मिळाली आहेत. अफगाणिस्तानमध्ये हिंदू देवदेवतांच्या मूर्तीही मिळालेल्या आहेत. त्यातून काबूल शहरात जवळ मिळालेली एक गणेशची मूर्ती आहे. इसवी सनाच्या 4थ्या शतकातील हा मूर्ती गणेशाच्या मूर्तींमध्ये काय आहे, सर्वाधिक प्राचीन आहे. विशेष म्हणजे गणेश इतकी प्राचीन मूर्ती भारताबाहेरही मिळालेली नाही. काबूलजवळ खैरखाना नावाचे एक मंदिर आहे. येथील उत्खनात सूर्यदेवतेची रथारूढ मूर्ती मिळाली. अफगाणिस्तानमधील बौद्ध आणि हिंदू अवशेषांचा सविस्तर आढावा घेणं अवघड असले तरी वरील उदाहरणावरून इस्लाम पूर्व काळात गांधार प्रदेश सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी संलग्न होता हे निर्विवादपणे लक्षात येते. पुढचा मुद्दा आहे भारत आणि चीन. या मुद्द्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आशिया आणि युरोप यांना जोडणारा मार्गाचा रेशीम मार्ग असा प्रथम उल्लेख फर्डिनांड व्हॉन रिश्टोफन या जर्मन भूगोलतज्ञांनी केला आहे. या रेशीम मार्गाची लांबी 6000 किलोमीटरहून अधिक आहे. म्हणजे हा एक सलग हमरस्ता आहे असे वाटू शकेल, परंतु प्रत्यक्षात हा मार्ग रस्त्याच्या अनेक शाखोपशाखांचे एक जाळे आहे. रेशीम मार्गाची प्रमुख शाखा चीन, भारत मार्गे पुढे मध्य आशियातील वाळवंटामधील ओयासिसमधील शहरांना जोडत पुढे जाणारी होती. तेथील शहरांमधून व्यापाराच्या, निवासाची आणि भोजनाची सोय होत असे आणि त्यांना त्यांच्या मालाची विक्रीसाठी बाजारपेठही उपलब्ध होत असे. या प्रमुख शाखेच्या उत्तरेकडे असलेल्या गवताळ प्रदेशामधून दुसरी एक शाखा जात असे. या दुसऱ्या मार्गाने गेल्यास करावा लागणारा प्रवास तुलनेने कमी अंतराचा होता, म्हणजे तरीही त्याचा अवलंब कमी होत असे. या मार्गावरील प्रवास करताना तेथील भटक्या पशुपालक टोळ्यांचा होणारा उपद्रव म्हणा, तसेच निवास आणि भोजनाच्या सोयी आणि बाजारपेठांचा अभाव ही त्यामागील कारणे होती. चीनच्या जिजियांग प्रांतातून निघणाऱ्या रेशीम मार्गाच्या 2 उपशाखा तक्षशिला नगरांपर्यंत येत असत. त्यातील एक काशगर आणि या शहरापासून कांधार प्रदेशाकडे येत असे आणि दुसरी जिजियांग प्रांतातील यारकंद शहरापासून निघून लेह मार्गे काश्मीरमध्ये ते पोहोचत असे. याच मार्गाने भारत आणि मधील भिक्खू चीनमध्ये ये-जा करत असत. या मार्गाच्या उत्तरेला गान्सू, कान्सू या चीनमधील प्रांतांपासून सुरू होऊन हा मार्ग काशगरपर्यंत पोहोचत असे. चीनची अभेद्य भिंत या प्रांतातच आहे.
भारतातून चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराची सुरुवात इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून झाली. या काळात उदयास आलेल्या हान घराण्याने त्यांच्या साम्राज्याचा विस्तार मध्य आशियापर्यंत केला होता. रेशी मार्गावर त्यांचे वर्चस्व होते. चीनी परंपरेनुसार हान राजघराण्याचा दुसरा राजा मिंग याने पाठवलेल्या त्यांच्या प्रतिनिधीबरोबर कश्यप मातंग आणि धर्मरक्षक हे 2 बौद्ध आचार्य मध्य भारतातून इसवी सन 37च्या सुमारास चीनमध्ये गेले. त्यांनी त्यांच्यासोबत अनेक बौद्ध ग्रंथ पांढऱ्या घोड्यावरून नेले. चीनमध्ये पोचल्यानंतर त्यांनी त्या ग्रंथाचा चीनी भाषेत अनुवाद केला. त्या दोघांच्या सन्मानार्थ चीनी सम्राटांनी एक मंदिर बांधले. व्हाईट हॉर्स टेम्पल या नावाने ते मंदिर ओळखलं जातं. हे चीनमध्ये बांधले गेलेले पहिले बौद्ध मंदिर होय. अशा प्रकारे इसवी सन 3ऱ्या शतकात हान राजसत्ता लयाला गेली. त्याचबरोबर चीनमध्ये राजकीय विघटनांचा आणि अशांततेचा काळ सुरू झाला. तो इसवी सनाच्या 6व्या शतकात टिकला. या काळात चीनमध्ये बौद्ध धर्माची लोकप्रियता वाढीस लागली. अनेक चीनी यात्रेकरू मध्य आशियातील आणि भारतातील बौद्ध केंद्रांना भेट देऊ लागले. इसवी सनाच्या 4थ्या शतकात कुमारजीव हा अत्यंत विद्वान आणि ख्यातनाम बौद्ध भिक्खूने अनेक बौद्ध ग्रंथाचे चीनी भाषेत अनुवाद केलं. इसवी सनाच्या 6व्या शतकात चीनमधील बौद्ध धर्माची लोकप्रियता काय झालेली आहे, शिगेस पोचली. या काळापर्यंत थेरवाद, त्यालाच काय म्हटलं जातं, हीनयान आणि महायान या बौद्ध धर्माच्या दोन्ही शाखा आणि त्यांच्या अंतर्गत असणारे अनेक संप्रदाय चीनमध्ये प्रस्थापित झाले होते. 7व्या शतकात चीनमध्ये हळूहळू आणि ख्रिश्चन धर्माचा प्रवेश झाला. 13व्या शतकात होऊन गेलेल्या चंगेज खानचा नातू कुबलाई खान याला बौद्ध धर्माविषयी विशेष काय होतं, आकर्षण होतं. इसवी सनाच्या पहिल्या शतकात बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबर चीनी कलाशैलीमध्ये एक नवीन प्रवाह सुरू झाला. या काळात चीनमध्ये आलेले अनेक महायान बौद्ध भिक्खू मध्य आशियातून आलेले होते. त्यांच्या प्रभावाखाली चीनमध्ये गौतम बुद्ध आणि बोधिसत्वाच्या मूर्ती बनवण्यास सुरुवात झाली. चीनच्या जिजियांग प्रांतात उदयास आलेल्या या कलाशैलीला सेरेंडियन, सेरेस म्हणजे चीन प्लस इंडिया कलाशैली असं म्हटलं जातं. सेरेंडियन कलाशैलीवर गांधार शैलीचा प्रभाव आहे. ग्रीक, पर्शियन आणि चीनी कलाशैलीचं मिश्रण या शैलीत पाहायला मिळते. म्हणजे सर ऑरेलस्टाईन यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यात सेरेंडियन कलाशैलीतील टेराकोटा माध्यमातील अनेक शिल्पे उजेडात आलेले आहेत. चीनमध्ये इसवी सनाच्या 4व्या शतकात अनेक बौद्ध मंदिरे आणि विहार बांधले गेले, परंतु क्वचितच ते स्तूप बांधले गेले. त्याऐवजी प्रत्येक मंदिरात चीनी धाटणीचा एक पॅगोडा असे. पॅगोड्याची इमारत लाकडी असल्यामुळे त्याची बहुतेक इमारती आज अस्तित्वात नाहीत. म्हणजे हे पॅगोडे अनेक मजली असत. प्रत्येक मजला खालच्या मजल्यापेक्षा लहान होत जाई. सर्वात वरच्या मजल्याला धातूची दांडी म्हणजेच यष्टी आणि त्यावर खालून वर क्रमशः होत जाणाऱ्या धातूच्या कड्या असत. भारतीय स्तूपावरील छत्रीप्रमाणे असलेली ही यष्टी आणि कड्या याची रचना एवढीच भारतीय स्तूपाची आठवण देणारी खूण या चीनी पॅगोडाच्या बांधणीत शिल्लक राहिली. म्हणजे नंतरच्या काळात पॅगोडाचे बांधकाम विटा आणि दगड वापरून केले गेले. चीनमध्ये भारतीय बौद्ध कला परंपरेचा प्रभाव कोरीव लेण्याच्या रूपातही अस्तित्वात आहे. त्यातील 3 स्थळांना जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा मिळाला आहे. त्या लेण्यांमधून डून हुआंग येथील लेणी प्राचीन रेशीम मार्गावर आहेत. ही लेणी मोगाओ लेणी म्हणून ओळखली जातात. त्याची निर्मिती 13व्या शतकापर्यंत सुरू होती. म्हणजे चीनच्या अंतर्भागातून येणारे व्यापारी डून हुआंगपर्यंत येत. त्याच्यासाठी भारत आणि पश्चिमेकडून येणाऱ्या परदेशी सौदागरांना भेटण्याचे डून हुआंग हे महत्त्वाचं काय आहे, एक केंद्र आहे. येथील जवळपास 500 लेण्यांमधील शिल्पे आणि भित्तिचित्रे अत्यंत समृद्ध आहेत. या लेण्यांमधून बौद्ध ग्रंथाची हजारो हस्तलिखिते मिळालेली आहेत. पुढील पाठात आपण भारतीय संस्कृतीचा प्रसार श्रीलंका आणि आग्नेय आशियातील देशांमध्ये कसा झाला याचा इतिहास, भारतीय संस्कृतीचे ती ते आजही अस्तित्वात असणाऱ्या खुणा यांचा थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत. नमस्कार.